खारावडेश्वर येथे यायचे झाल्यास मुंबई किंवा पुण्याहून आपणास एस टी महामंडळाची सेवा आहे। आपण पौड मार्गे खारावडेश्वर येथे येऊ शकतो। पुण्याहून खारावडेश्वर 50 किलोमीटर तर मुंबईहून 140 किलोमीटर आहे। मुठा नदी, सह्याद्रीची पर्वतरांग तसंच टुमदार गावे, शेती असं अनेक निसर्ग सौंदर्य या मुळशी तालुक्यात दडलेलं आहे। या मुळशी तालुक्यात खारावडेश्वर वसला आहे। आपण एकदा तरी या आणि या खारावडेश्वराचा अनुभव घ्या। खारावडे गाव, खारावडे गावामध्ये उतरल्यानंतर आपल्याला म्हसोबा देवस्थानची कमान लागते। या कमानीतून आपल्याला वरच्या भागाकडे जायचं आहे। आपण खारावडेश्वराच्या मुख्य गेटवर आलो आहे। मुळशी तालुक्यातील खारावडेश्वर हे निसर्गरम्य असं ठिकाण आहे। त्यातील हे दृष्टी सौंदर्य मी दाखवतोय। उंच डोंगर आणि भातशेती आणि या उंच डोंगरावर हा खारावडेश्वर बसला आहे। आपण आलो आहे मुळशी खोऱ्यातील मुठा नदीच्या काठावर वसलेले खारावडेश्वर येथे आपण आलो आहे। आज घटस्थापना या निमित्ताने खारावडेश्वराची मोठी यात्रा आता 9 दिवस आहे। तरी आपण पहिल्या दिवशी आज खारावडेश्वराला आलो आहे। आज इथे तुम्हाला खारावडेश्वराचं दर्शन घडणार आहे। तसंच आपण या खारावडेश्वराचे मंदिर पाहूया आणि या मुठा खोऱ्यातील जो निसर्गमय अनुभव आहे तो आपण अनुभवूया। ओके। खारावडेश्वर येथे एक छोटंसं मिनी मार्केट आहे। इथं खारावडेश्वरासाठी लागणारे छोटे मोठे पूजेचे साहित्य आणि तसेच हॉटेलिंग आहे। पर्यटक लांबून येतात, त्यांना चहा नाश्ता जेवण वगैरे मिळू शकते। हे छोटंसं एक मिनी मार्केट आहे। छोटंसं मार्केट आणि समोरच पार्किंग आहे। खारावडेश्वराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण आहोत आणि इथूनच दर्शन बाजूचा मार्ग आहे। तसंच मुख्य गेटच्या बाहेर खारावडेश्वरांचे भक्त निवास आहे। इथं तुम्ही राहू शकता। इथं राहण्याची सर्व व्यवस्था आहे। गेटच्या उजवीकडील बाजूस शिवपार्वती नंदीवर आरूढ झालेला पुतळा आहे। अतिशय आकर्षक असा हा शिवपार्वतीचा पुतळा आहे। चला तर जाऊया, आपण दर्शन घेऊ। खारावडेश्वर मंदिराचा नव्यानंच जीर्णोद्धार करण्यात आला आहे। त्यामुळे आत्ता जो मंदिराचा जो आराखडा आहे तो अतिशय सुंदर असा बनवण्यात आला आहे।
बाजूस आहे. मंदिरात चित्रीकरणास परवानगी नसल्यामुळे सर्व चित्रीकरण बाहेरूनच करण्यात आले आहे. लोक येथे श्रद्धेने धागा बांधून आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली जाते. दर्शन रांगेची इमारत. मंदिराच्या पाठीमागच्या भागात सुंदर अशी बाग तयार करण्यात आली आहे. कुंड्या वगैरे ठेवून झाडं लावून आकर्षक असं मंदिराचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे. खारावडेश्वर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास मावळ शक्ती या यूट्यूबला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास मावळ शक्ती या यूट्यूबला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.